परीक्षेचा अभ्यास करा असे म्हणताच नवऱ्याने जे बायकोसोबत केले ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल। पती पत्नीच्या प्रेमावर, विश्वास आणि निष्ठेवर संसार सुरळीत होतो। दोघातच मतभेद असतील तर संसाराची वाताहत व्हायला वेळ लागत नाही। त्यामुळे पती पत्नीच्या भांडणात नेहमीच सबुरीने वागण्याचा सल्ला दिला जातो। दोघांनी समजुतीने घेतले तर काही काळाने मतभेद संपतात, पण एकाने जरी समजूतदारपणा दाखवला नाही तर भांडण वाढतच जाते। त्यासाठी मग किरकोळ कारणही पुरेसे ठरते। बोलण्याचा उद्देश समजून न घेता केवळ भांडणाला निमित्त शोधले जाते। त्यातून मग अप्रिय घटना घडल्याशिवाय राहत नाही। अशीच एक घटना पुण्यात घडली आहे। पतीने आधी चारित्र्याच्या संशयातून तंटा निर्माण केला, तेव्हा तिने समजुतीने घेतले। तिच्या नातेवाईकांनीही समजूत घातली। संसार पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला। त्यातच त्याची नोकरी गेली। त्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा देऊन त्याने नोकरीत कायम व्हावे अशी तिची इच्छा होती। त्यासाठी ती अभ्यास करा असा आग्रह करत होती। याचा त्याला मात्र भयंकर राग यायचा। या रागातून त्याने त्याच्या पत्नीबरोबर जे कृत्य केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल। या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा हा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात काही ना काही कारणावरून बीड जिल्हा चर्चेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये कामधंदा व रोजगारासाठी अनेक नागरिक पुणे, मुंबई यासारख्या शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत। रुद्रापूर तालुका बीड जिल्हा बीड या गावामधील शिवदास तुकाराम गीते वय वर्षे 35 हा तरुण आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे नोकरीच्या शोधार्थ आला होता। शिक्षणाबरोबर मराठी आणि इंग्रजी टायपिंग तसेच संगणक कॉम्प्युटरवरही तो चांगल्या प्रकारे DTP ऑपरेटिंग करत होता। त्यामुळे त्याने कोर्टासाठी असलेली परीक्षा आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर दिलेली होती। त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तो पुणे शिवाजीनगर न्यायालयामध्ये गेल्या काही वर्षापासून स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस लागलेला होता। दरम्यान 2016 मध्ये त्याच्या घरच्या मंडळींनी आपल्या नातेवाईकांच्या एका लांबच्या नातेवाईकाच्या मुलीचे स्थळ सुचवले। एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या गावामधील ज्योती वय वर्षे 28 हिचे स्थळ नातेवाईकांनी मध्यस्थी करून शिवदास यास सुचवले होते। दोघांमध्ये 8-9 वर्ष वयाचे अंतर होते। दोघे दिसायला सुंदर असल्याने दोघांनी एकमेकांना पहिल्या भेटीतच पसंत केले होते। ज्योती हीच एक भाऊ आणि 4 बहिणी होत्या। या सर्वांनी ज्योतीस विवाहासाठी प्रोत्साहित केले। मध्यस्थीच्या कृपेने ज्योती आणि शिवदासचा विवाह हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे 2016 मध्ये साध्या पद्धतीने झाला होता। लग्नानंतर थोडे दिवस ज्योती ही सासरी रुद्रापूर येथेच राहू लागली होती। शिवदास हा 8-15 दिवसामधून गावी येऊ लागला होता। असाच 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला। असा बऱ्यापैकी त्यांचा सुखाने संसार गाडा सुरू झाला होता। ज्योतीला या दरम्यान दिवस गेले होते। ती आता बाळाची आई होणार होती। ज्योती गरोदर राहिल्याची बातमी ज्योतीने शिवदासला सांगितली। शिवदासलाही खूप आनंद झाला। त्याने ही बातमी आपल्या मित्र परिवाराला कळवली। तसेच आपण वडील होणार या विषयावर सोबत काम करणाऱ्या मित्रमंडळींनाही चांगली मेजवानी दिली। या कालावधीमध्ये शिवदास हा ज्योतीची खूप काळजी घेऊ लागला होता। ज्योतीला या गोष्टीचे समाधान वाटू लागले होते। ती आपल्या घरच्या मंडळींना व मैत्रिणींना सांगू लागली की माझा पती शिवदास खूप प्रेमळ आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, माझी खूप काळजी घेतो। या बोलण्याने त्याच्या नातेवाईका मंडळीमध्ये तसेच मैत्रिणींना बरे वाटायचे। तसेच दिवसामागून दिवस जात होते। 9 महिने 9 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्योतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला। पहिला मुलगा झाल्यानंतर शिवदास व ज्योती दोघे खुश झाले होते। नातेवाईक आणि इतर मंडळीही खुश झाली होती। काही दिवसानंतर त्या गोंडस बाळाचे नाव अथर्व असे ठेवण्यात आले। आता शिवदास आपल्या बाळासह पत्नीला घेऊन पुण्यामध्ये राहू लागला होता। दिवसभर कोर्टाचे कामकाज संपवले की तो लवकर घरी येऊ लागला। दोघे पती पत्नी लहानग्या अथर्वमध्ये गुरफटून गेले होते। असाच 1-2 वर्षाचा कालावधी निघून गेला। शिवदासने पुणे शहरामधील खराडी तुळजाभवानी नगर येथील बाबुराव वाडेकर यांच्याकडे असलेल्या खोलीमध्ये एक रूम भाड्याने घेतली होती। तिथे तो पत्नी ज्योती व मुलगा अथर्व यांच्यासह राहू लागला होता। शिवदास कामाला गेल्यावर ज्योती एकटीच आपल्या बाळासह घरी असायची। ज्योतीचा मशीन क्लास झाला होता। तिला शिलाई कामाची आवड असल्याने तिने शिलाई मशीन घेऊन तेथे आजूबाजूला राहणारे लोकांचे ब्लाउज, फॉल, पिकोचे काम सुरू केले होते। या दरम्यान
ज्योतीचे आजूबाजूचे सतत मोबाईलवर बोलणे सुरू झाले होते। त्यामुळे बऱ्याच वेळा ज्योतीचा फोन एंगेज लागत असायचा। त्यामुळे शिवदास तिला फोनवर कोणाशी सतत बोलते असे म्हणून तिचा फोन वापरण्यास बंद केला होता। या कारणावरून शिवदासने तिला काही दिवस माहेरामध्ये ठेवले। त्यावेळी शिवदास आणि ज्योतीचा अबोला निर्माण झाला होता। त्या दोघांच्या घरच्या मंडळींनी एकत्र बैठक बोलावली आणि त्या दोघांनाही बसवले। त्यावेळी शिवदासने ज्योतीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला। शिवदासला असे वाटायचे की ज्योतीचे नक्की कोणाबरोबर तरी संबंध असावेत, त्या व्यक्तीबरोबर ती बोलत असेल। ज्यावेळी दोघांच्या नातेवाईक मंडळींची बैठक समझोता करण्यासाठी बसली होती, त्यावेळी शिवदासने ज्योतीच्या नातेवाईकांना सांगितले की ही फोनवर सतत कोणाशी तरी बोलत असते। तिला परत सासरी पाठवायचे असेल तर तिचा मोबाईल वापरणे बंद केले पाहिजे। त्या बैठकीमध्ये समझोता झाल्यावर ज्योतीला तो पुण्याला घेऊन आला। मग ज्योतीनेही फोन वापरायचे बंद केले। त्यांचा पुन्हा संसारगाडा सुरू झाला। शिवदास हा सकाळी लवकर आपले उरकून शिवाजीनगर कोर्टात जात असायचा। घरी ज्योती व अथर्व असे दोघेच असायचे। ज्योती आपले घरचे काम उरकून शिवदासचा डबा देऊन झाल्यावर ती अथर्वला घेऊन शेजारील एक दोन घरची धुण्या भांड्याची कामे करायची। शिलाई काम असल्यावर तेही करायचे असा तिचा दिनक्रम असायचा। असाच 5-6 महिन्याचा कालावधी निघून गेला। शिवदासने एक मोबाईल नंबर ज्योतीला वापरण्यास दिला। ज्योती या मोबाईल फोनवरून आपल्या माहेरच्या मंडळींना व तिची मोठी बहीण सविता हरिभाऊ नागरगोजे हिच्याशी फोनवर बोलत असायची। त्यावेळी ज्योती बहिणीला सांगायचे की शिवदास हा माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत किरकोळ गोष्टीवरून भांडणे करत असतो। तेव्हा मोठी बहीण सविताने ज्योतीला समजावून सांगितले की थोडे दिवस शांत रहा। आपला मुलगा अथर्व याच्याकडे पाहून ती निमूटपणे सगळे सहन करत होते। या दरम्यान दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी शिवदास गीते हा शिवाजीनगर कोर्टामधील स्टेनोग्राफरच्या परीक्षेमध्ये नापास झाला। त्यामुळे त्याला शिवाजीनगर कोर्टामधून कामावरून कमी केले होते। शिवदास आणि त्याचे इतर सहकारी यांनी हायकोर्टमध्ये अपील केले। त्यानंतर शिवदास व त्याच्या सहकाऱ्यांना कामावर घेतले होते। कामावर रुजू झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना परीक्षा परत देण्याची संधी दिली होती। त्यामुळे शिवदासने या परीक्षेचा अभ्यास सुरू करून पास व्हावे यासाठी ज्योती त्याला अभ्यास करण्यासाठी तगादा लावत होती। ज्योतीला वाटत होते की शिवदासने या परीक्षेचा अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे, म्हणजे नोकरीचा कायमचा विषय संपून जाईल। त्या अगोदर काही दिवसापूर्वी शिवदासच्या वडिलांनी घराचे बांधकाम सुरू केले होते। बांधकामासाठी शिवदासने SBI बँकेकडून त्याच्या नावाचे 10 लाख रुपयाचे हाऊसिंग लोन केले होते। लोनचे मिळालेले 10 लाख रुपये वडील तुकाराम गीते यांना दिले होते। त्यामुळेही ज्योती व शिवदास यांच्यामध्ये वादविवाद होत होता। ज्योती सतत शिवदासला अभ्यास करण्यासाठी सांगत असायची। त्यामुळे शिवदासला तिचा सतत राग येत होता। त्या कारणामुळे शिवदास हा ज्योतीला त्रास देत असायचा। ज्योती सर्व काही घडेल ते आपल्या बहिणीला सांगत असायची। दिनांक 21 जानेवारी 2025 चा दिवस होता। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ज्योतीची बहीण सविता हिने ज्योतीची ख्याली खुशालीसाठी फोन केला होता। त्यावेळी ज्योती, शिवदास व अथर्व हे तिघेही घरी होते। त्यावेळी सविताने ज्योतीला सांगितले की उद्या दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी वडिलांचे हार्टचे ऑपरेशन आहे। याबाबत सविता व ज्योतीची चर्चा झाली। त्यावेळी ज्योतीने सविताला सांगितले की गेल्या 2-4 दिवसापासून शिवदास हा कोणत्या ना कोणत्या कारणाने मला त्रास देत आहे, मला शिवीगाळ करत आहे, मारण्यासाठी अंगावर धावून येतो। मला तर काय करावे आणि काय नाही हे समजतच नाही, अशी चर्चा झाली। त्यावेळीही सविताने ज्योतीला सबुरीचा सल्ला दिला। ती रात्र तशीच निघून गेली। साधारणपणे पहाटे 3:30 वाजण्याचा सुमार असावा। या दरम्यान शिवदास लघुशंकेसाठी उठला। ते उरकून घरात आल्यावर पहाटेच शिवदास व ज्योतीची अचानकपणे भांडणे सुरू झाली। भांडणे इतकी विकोपाला गेली की शिवदासने ज्योतीला कायमचे संपवायचा निर्णय घेतला। ज्योती त्याला म्हणत होती की आता लवकर उठलाय तर अभ्यास तरी करा। याच गोष्टीचा शिवदासला राग आला आणि त्याने आज ज्योतीला काही झाले तरी सोडायचे नाही, तिला कायमचे संपवायचेच असा मनाचा निर्धार केला। त्याची नजर शिलाई मशीनवर असलेल्या कात्रीवर गेली। शिवदासने मशीनवरची धारदार कात्री हातात घेतली आणि बडबड करणाऱ्या ज्योतीच्या मानेवर आणि हातावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या माराने ज्योती अंतरुणावर कोसळली। तिच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। ती निश्चित पडल्यावर
तिथे बाजूला उभे राहून त्याने एक व्हिडिओ तयार केला, कारण तो कोर्टामध्ये काम करत असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने एक पुरावा तयार केला होता. तो व्हिडिओ सर्व वकील बांधवांच्या ग्रुपवर पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत ही माहिती खराडी पोलीस स्टेशनला कळवली. मग खराडी पोलीस स्टेशन रात्रपाळी ड्युटीसाठी हजर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे या आपल्या सहकार्यासमवेत तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात ज्योतीचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना घटना सांगितली. खुनाची गंभीर घटना सकाळी सकाळी समजल्याने तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे या अधिकाऱ्यांना आपल्या स्टाफसह पाचारण केले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली, कारण तेथून वैद्यकीय उपचारासाठी नेण्यापूर्वी मृत झाल्याने पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालय पुणे येथे मृतदेह पाठवण्यात आला. तसेच मयत ज्योती हिची बहीण सविता हिच्या फोनवर महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे यांनी फोन केला आणि तिला घटना सांगितली. तिच्याकडे विचारणा केली असता तिने सांगितले की ज्योती हिचा पती शिवदास तिला खूप त्रास देत होता, त्यानेच हे कृत्य केलेले आहे. त्या अनुषंगाने खराडी पोलिसांनी सविताची रितसर फिर्याद नोंदवून घेतली. शिवदासचा मुलगा अथर्व याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्या आईला पप्पाने मारले आहे. त्यानुसार शिवदासचा शोध घेण्यात आला. काही वेळातच डीबी स्टाफचे इंचार्ज PSI राहुल कोळपे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवदासला ताब्यात घेतले. तोपर्यंत घटनास्थळी या विभागाचे DCP हिम्मतराज जाधव, ACP प्रांजली सोनवणे यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले. ज्योतीच्या मृतदेहाचे विच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच शिवदासने ज्या कात्रीने खून केला होता ती शिलाई मशीनची कात्री, स्क्रूड्रायव्हर व घरगुती वापरायचा चाकू पंचांसमक्ष जप्त केला व शिवदासची पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवदास विरुद्ध खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 40/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) असा नोंदवला. या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस पूर्व प्रादेशिक मनोज पाटील, DCP हिम्मतराव जाधव, ACP प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश नाणेकर, अमोल भिसे, रायटर मुकेश पान पाटील, नवनाथ वाळके, प्रफुल्ल मोरे, अक्षय गोरडे, सचिन पाटील, श्रीकांत कोदरे, सूरज जाधव यांच्या मदतीने पूर्ण केला.